घरात कढीपत्त्याचे झाड असल्यास असे घडते, अनेकांना हे माहीत नसते आणि ते अनेक चुका करत असतात। अनेकांच्या घरात कढीपत्त्याचे झाड असते, पण खरोखरच घराभोवती कढीपत्त्याचे झाड लावावे की नाही आणि लावल्यास काय होते असा प्रश्न अनेकांना पडतो। आपल्या दैनंदिन जीवनात, विशेषतः भारतीय खाद्यपदार्थांमध्ये कढीपत्त्याचे एक अतूट नाते आहे। तथापि वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरात लावू नयेत अशी प्रथा असल्याने अनेक जण याबद्दल साशंक असतात। मग खरोखरच कढीपत्त्याचे झाड घराजवळ वाढवता येते का, की लावू नये? ते लावल्यास त्या घरात काय घडते याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कृपया कमेंट बॉक्समध्ये ओम श्री औषध चक्र नारायणाय नमः अशी कमेंट करा, कारण या पृथ्वीवरील सर्व औषधी वनस्पतींचे स्वामी आजही साक्षात भगवान नारायण आहे। त्यामुळे ओम श्री औषध चक्र नारायणाय नमः अशी कमेंट नक्की करा। तसेच या व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा। या जगात आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या अनेक अदृश्य शक्ती आणि निसर्गाची रहस्ये दडलेली आहेत। विशेषतः आपल्या घराच्या आवारात असलेल्या काही वनस्पतींमागील आध्यात्मिक आणि आरोग्यदायी शक्तीबद्दल समजल्यास तुम्ही खरोखरच थक्क व्हाल। अनेकांच्या आयुष्यात अचानकपणे कष्टाने कमावलेली सर्व संपत्ती एकाएकी नष्ट होते। अत्यंत वैभवशाली जीवन जगणारी कुटुंबेही कर्जाच्या खाईत अडकून हतबल अवस्थेत असलेली आपण पाहतो। असे का घडते याचा तुम्ही कधी खोलवर विचार केला आहे का? आपल्या पूर्वजांनी प्रत्येक घरासमोर किंवा अंगणात कढीपत्त्याचे झाड असावे असा इतका आग्रह का धरला होता हे तुम्हाला माहीत आहे का? कारण कढीपत्त्याचे झाड घरात असेल तर संपत्ती अचानक नष्ट होत नाही, ही गोष्ट अनेकांना माहीत नसते। कढीपत्ता हे केवळ स्वयंपाकात चवीसाठी वापरले जाणारे पान नाही, तर ते एक अद्भुत ऐश्वर्य देणारे झाड आहे। जर हे तुमच्या घरात असेल तर थांबलेला पैशाचा प्रवाह पुन्हा वेगाने सुरू होईल असे परिहार शास्त्र सांगते। जे लोक पूर्वी खूप चांगले कमवत होते आणि आता एका रुपयासाठी संघर्ष करत आहेत, ज्यांच्या हातात आलेली नोकरी निसटून गेली आहे, ज्यांना व्यवसायात अनपेक्षित नुकसान होत आहे, त्या सर्वांसाठी कढीपत्त्याचे झाड ही आशेचा किरण आहे। तुमच्या घराच्या आवारात कढीपत्त्याचे रोप लावून पहा। जसे जसे ते झाड मोठे होईल तसतसा तुमच्या घरात येणारा पैशाचा प्रवाहही टप्प्याटप्प्याने वाढत जाईल। आपल्या पूर्वजांच्या काळात प्रत्येक घरात दूध दुभते आणि धान्य विपुल प्रमाणात असण्याचे हे मुख्य कारण होते। ते निसर्गाशी एकरूप होऊन अशी नशीब देणारी झाडे लावत असत। म्हणूनच कढीपत्त्याच्या झाडाला घराची भाग्य देवता मानले जाते। हे तुमच्या घराभोवतालची नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते। जर तुमच्या घरात आर्थिक समस्या थैमान घालत असतील आणि कर्जाचा त्रास तुम्हाला सतावत असेल तर लगेच कढीपत्त्याचे रोप आणून ते एका स्वच्छ ठिकाणी लावा। त्याला दररोज भक्तीने पाणी घालून ते निरोगीपणे वाढेल याची काळजी घ्या। ते झाड जितके हिरवेगार आणि टवटवीत वाढेल तितक्याच वेगाने तुमची कमाई देखील पुन्हा वाढू लागेल। हे आपल्या पूर्वजांनी अनुभवातून जाणून घेतलेले सत्य आहे। मात्र केवळ आध्यात्मिक दृष्ट्याच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही कढीपत्ता किती फायदेशीर आहे हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल। कारण आपल्या रोजच्या जेवणातून कढीपत्ता बाजूला काढून टाकून आपण किती मोठी चूक करत आहोत हे तेव्हा तुम्हाला समजेल। सध्याच्या काळात वायू प्रदूषण आणि नवनवीन विषाणू जगाला कसे हादरवून सोडत आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। हवेतून पसरणारे आजार जीवावर बेतत आहेत। अशा भयंकर काळात जर तुमच्या घरात कढीपत्त्याचे झाड असेल तर ते एका संरक्षक कवचासारखे काम करते। कढीपत्त्याच्या झाडातून येणाऱ्या हवेमध्ये वातावरणातील विषारी वायू शुद्ध करण्याची अद्भुत शक्ती असते। हे हवेतील हानिकारक विषाणू आणि जीवाणू नष्ट करते आणि तुम्हाला शुद्ध प्राणवायू प्रदान करते। विशेषतः
जर तुमच्या घरात लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती असतील तर हे झाड घरात असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे बाहेरून येणारे संसर्ग त्यांच्यावर लवकर हल्ला करतात. कढीपत्त्याचे झाड व्हायरल इन्फेक्शनला तुमच्या घराच्या आसपासही फिरकू देत नाही. म्हणूनच पूर्वीच्या काळी गावांमध्ये ताप किंवा साथीचे आजार पसरल्यावर लोक कढीपत्त्याचे तोरण बांधायचे. हवेला शुद्ध फिल्टर करण्याचा याचा गुणधर्म शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेला आहे. कढीपत्त्यामध्ये हा गुण जेवढा आहे तेवढा इतर कोणत्याही वनस्पतीत नाही. आपल्या ऋषीमुनींनी खूप संशोधन करून जिथे प्रदूषण जास्त असते तिथे ही झाडे लावण्यास सांगितले होते. केवळ कढीपत्ताच नाही तर तुमच्या घरात तुळस आणि कोरफडीची रोपे असणे देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमचे घर एका छोट्या आयुर्वेदिक रुग्णालयात बदलते. कढीपत्त्यातील पोषक तत्वांविषयी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, फॉलिक ऍसिड आणि जीवनसत्व ए, B2, C, नियासिन इत्यादी घटक मुबलक प्रमाणात असतात. आपण हजारो रुपये खर्च करून विकत घेणाऱ्या मल्टीव्हिटॅमिन टॅबलेटपेक्षा या एका पानात जास्त शक्ती असते. परंतु आपण जेवणात हे पान पाहताच ते काढून बाजूला ठेवतो, जे आपण आपल्या आरोग्याकडे करत असलेल्या दुर्लक्षाचे लक्षण आहे. कढीपत्ता कसा खावा हे माहीत नसल्यामुळे अनेक लोक त्याच्या फायद्यांपासून वंचित राहतात. याच्या 5 प्रकारे वापर करून तुम्ही तुमचे आरोग्य हियासारखे मजबूत बनवू शकता. पहिली पद्धत म्हणजे 2 चमचे कढीपत्त्याचा रस पातळ ताकात मिसळून पिणे. यामुळे शरीरातील वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होते. उन्हाळ्यात उष्माघातापासून हे तुमचे रक्षण करते. दुसरी पद्धत म्हणजे रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची 4 ताजी पाने थेट चावून घेणे. यामुळे केवळ पचनक्रियाच सुधारत नाही तर रक्तातील अशुद्धीही दूर होते. तिसरी पद्धत ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी आहे. त्यांनी कढीपत्त्याची पाने पाण्यात उकळून तो काढा प्यायल्यास शरीरातील चरबी बर्फासारखी वितळते. चौथी पद्धत म्हणजे आले आणि लिंबाचा रस मिसळून ज्यूस प्रमाणे याचे सेवन करणे. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढते. पाचवी पद्धत जेवताना भाताच्या पहिल्या घासात कढीपत्त्याची पावडर तुपासोबत मिसळून खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी आश्चर्यकारकपणे सुधारते. सध्याच्या काळात सॉफ्टवेअर कर्मचारी आणि विद्यार्थी संगणक आणि मोबाईल फोन समोर तासनतास वेळ घालवत आहेत. यामुळे डोळ्यांच्या नसांना खूप थकवा येत आहे आणि लहान वयातच चष्मा लागत आहे. अशा लोकांनी कढीपत्त्याची ताजी पाने डोळ्यांवर ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतल्यास डोळ्यांच्या नसा उत्तेजित होतात. कढीपत्त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या रेटिनाचे रक्षण करते आणि रातांधळेपणासारख्या समस्यांनाही प्रतिबंध करते. दुसरी एक भयंकर समस्या म्हणजे मूळव्याध किंवा पाईल्स. या समस्येने त्रस्त असलेल्यांना सहन कराव्या लागणाऱ्या वेदना अवर्णनीय आहेत. शस्त्रक्रिया करूनही पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या या समस्येवर कढीपत्त्यात उपाय आहे. कोवळ्या कढीपत्त्याच्या पानांचा रस मधात मिसळून दररोज घेतल्यास मूळव्याधीची समस्या मुळापासून नष्ट होते. हे आतड्यांमधील टाकाऊ पदार्थ स्वच्छ करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. आजकाल बहुतांश महिलांना भेडसावणारी प्रमुख समस्या म्हणजे रक्तक्षय, ॲनिमिया, अशक्तपणा, थकवा आणि छोट्याशा कामानेही दमछाक होणे ही याची लक्षणे आहेत. कढीपत्त्यामध्ये असलेले लो आणि फॉलिक ऍसिड लाल रक्तपेशींच्या वाढीस मदत करून शरीरातील रक्त वाढवतात. जे लोक रक्तक्षयाने त्रस्त आहेत त्यांनी केवळ महिनाभर कढीपत्ता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घेतल्यास त्यांना एक आश्चर्यकारक बदल दिसून येईल. त्वचेच्या सौंदर्याच्या बाबतीतही कढीपत्त्याला तोड नाही. बाजारात मिळणाऱ्या रासायनिक क्रीम्सपेक्षा कढीपत्त्याचा फेस अधिक प्रभावीपणे काम करतो. कढीपत्ता बारीक वाटून चेहऱ्यावर लावल्यास मुरुमे आणि डाग नाहीसे होऊन त्वचा चमकदार बनते. तसेच केस गळणे,
ही या पिढीची सर्वात मोठी समस्या आहे. कढीपत्त्याच्या तेलाचा वापर केल्यास केस गळणे थांबते आणि पांढरे केस पुन्हा काळे होण्याची शक्यता असते. कढीपत्त्यामधील अँटीऑक्सिडंट्स केसांची मुळे मजबूत करतात. मधुमेहाबद्दल तर वेगळे सांगायलाच नको. भारत ही जगाची मधुमेहाची राजधानी बनत चालली आहे. एकदा हा आजार झाला की आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील अशी भीती अनेकांना असते. परंतु आयुर्वेदानुसार कढीपत्ता हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक वरदानच आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी आश्चर्यकारकपणे नियंत्रणात राहते. हे शरीराला उत्तेजित करते आणि नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होण्यास मदत करते. तुम्ही कितीही पैसे कमावले तरी घरात शांतता नसेल तर ती कमाई व्यर्थ आहे. कढीपत्ता मेंदूला शांत ठेवण्यासही मदत करतो. यामुळे मानसिक ताण आणि चिंता कमी होते. कढीपत्त्याचा सुगंध घेतल्याने मेंदूतील नसा शांत होतात. म्हणूनच याला सुगंधी वनस्पती म्हटले जाते. ज्या घरात हिरवेगार कढीपत्त्याचे रोप बहरलेले असते त्या घरात सुख समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही. ही वनस्पती देवी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे जे लोक भक्तिभावाने तिची लागवड करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते आणि धनधान्यात सतत वाढ होत असते. हे केवळ संपत्तीच आणत नाही तर एक संरक्षक कवच म्हणूनही काम करते. ही वनस्पती आपल्या घरावर येणाऱ्या कोणत्याही वाईट शक्ती, दृष्ट किंवा बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखते. घराच्या अंगणात कढीपत्त्याचे रोप असल्याने तो संपूर्ण परिसर पवित्र होतो. वास्तूच्या दृष्टीनेही कढीपत्त्याच्या रोपाला खूप महत्त्व आहे. अनेक लोक आपले घर वास्तू दोषांनी ग्रस्त आहे आणि त्यामुळे आपल्याला त्रास होत आहे अशी चिंता करत असतात. मात्र घरात कढीपत्त्याचे रोप लावल्याने तेथील कोणतेही वास्तू दोष हळूहळू दूर होतात. हे घराच्या आजूबाजूचे वातावरण शुद्ध करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. कढीपत्त्याचे रोप असलेल्या घरात राहणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता खूपच कमी असते. आहारात या पानांचा नियमित समावेश केल्याने पचनक्रिया तर सुधारतेच, शिवाय दृष्टी सुधारते, केस मजबूत होतात आणि रक्त शुद्ध होते. यामुळे दीर्घकालीन आजार दूर राहतात. कढीपत्त्याच्या आजूबाजूची हवा श्वासोच्छवासाद्वारे घेतल्याने मानसिक शांतीही मिळते. त्यामुळे जागेची कमतरता असल्याची सबब न सांगता प्रत्येकाने किमान एका छोट्या कुंडीत तरी कढीपत्त्याचे रोप लावले पाहिजे. आपले पूर्वज प्रत्येक घरात कढीपत्त्याचे झाड लावत असत. अशा प्रकारे घरात कढीपत्त्याचे झाड लावल्यास त्या घरात दूध दुभते आणि पिकांची भरभराट होत असे. हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीची कृपा आणण्यासोबतच तुमच्या कुटुंबाला वाईट नजर, दृष्ट आणि आजारांपासून वाचवते. दररोज रोपाला पाणी घालून त्याची चांगली काळजी घेतल्यास ते तुमच्या जीवनात हिरवळ आणि आनंद भरते. म्हणूनच संकल्प करा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कढीपत्त्याचे रोप लावा. ते देणारे आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला स्वतःलाच दिसून येतील. हे झाड चुकूनही तुमच्या घरात असू नये. जर ते असेल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अजिबात चांगले नाही. संपत्ती कमी होते. तुमच्या घरात दुष्ट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत राहतात. मृत्यू ओढवण्याचा धोकाही असतो. मानसिक तणाव वाढतो. त्यामुळे कोणीही ही रोपे घरात वाढवू नयेत. जर तुम्ही ते अजाणतेपणे वाढवत असाल तर ते लगेच उपटून फेकून द्या. धोक्यापासून स्वतःचा बचाव करा. वास्तुशास्त्रानुसार काही रोपे घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. आणखी काही झाडे घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. काही झाडे आपले भले करतात तर काही आपले नुकसान करतात. म्हणूनच काही झाडे घरात लावू नयेत असे वडीलधारे लोक म्हणतात. तुमच्या घरात चुकूनही ही 7 झाडे उगवली असतील तर ती लगेच उपटून फेकून द्या. ती झाडे घरात का वाढवू नयेत आणि ती कोणती आहेत हे आपण आता या व्हिडिओमध्ये
सविस्तर जाणून घेऊया. त्याआधी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. विषयाकडे वळायचे तर घरात वाढवल्या जाणाऱ्या झाडांपैकी पहिले झाड म्हणजे बोरीचे झाड. बोरीची फळे खायला खूप चविष्ट असतात, परंतु ही झाडे घरात लावणे चांगले नाही. हे झाड घरात लावल्याने किंवा वाढवल्याने घरातील सदस्यांना त्रास होतो असे शास्त्र सांगते. बोरीच्या झाडाला असलेले काटे घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. घराच्या आत बोरीचे झाड लावल्यामुळे घरातील लोकांमध्ये भांडणे, मारामारी आणि मतभेद निर्माण होतात. एवढेच नाही तर हे झाड वाढवल्याने घरातील संपत्ती नष्ट होते आणि आर्थिक टंचाई निर्माण होते. अशी झाडे घरात असतील तर त्या घरात लक्ष्मी देवी वास करत नाही. त्यामुळे कोणीही घराच्या आसपास अशी झाडे लावू नयेत. तुम्हाला माहित नसेल आणि आतापर्यंत तुम्ही घराच्या आसपास ही झाडे लावली असतील तर ती तात्काळ उपटून टाका. दुसरे झाड म्हणजे चिंचेचे झाड. हे झाड घरात असेल तर त्या घरात दुष्ट शक्ती प्रवेश करतात, कारण चिंचेची झाडे दुष्ट शक्तींना आकर्षित करतात. ती भूत प्रेतांना आकर्षित करतात. चिंचेचे झाड लावल्याने चांगल्यापेक्षा वाईट जास्त घडते. चिंचेचे झाड लावल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते, मानसिक शांती नष्ट होते, दुष्ट शक्तींचा त्रास वाढतो. एवढेच नाही तर जे लोक घराजवळ चिंचेचे झाड लावतात त्या घरातील लोकांना भूते पछाडण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे घराजवळ चिंचेचे झाड लावू नका. चिंचेचे झाड लावल्यास चिंता वाढतात असे मोठे लोकही म्हणतात. घराभोवती चिंचेची झाडे लावल्याने घरात नक्कीच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. मृत्यू होण्याची शक्यता देखील असते. भावा, दुसरे झाड कोणते विचाराल तर ते रुईचे झाड आहे. शोभेची झाडे कधीही घरात लावू नयेत. जर ती लावली तर घरात नकारात्मक शक्ती येतात. त्यामुळे घरात आरोग्याच्या समस्या निर्माण होत राहतात. रुईची फुले वापरली जातात. त्या रुईच्या फुलांसाठी बरेच लोक घराजवळच रुईचे झाड लावतात, पण चुकूनही तसे करू नका. रुईची झाडे फक्त शेताजवळ किंवा मोकळ्या मैदानी भागातच लावली पाहिजेत. तसे न करता रुईचे झाड घराजवळ लावल्यास अनावश्यक संकटे आणि आर्थिक समस्या उद्भवतात. आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे अशी झाडे घराजवळ लावू नका. जर लावली असतील तर ती लगेच उपटून टाका. घरात लावू नये असे चौथे झाड म्हणजे पपईचे झाड होय. जवळपास सर्वजण घराजवळ पपईची झाडे लावतात, पण कोणालाही माहीत नसलेली गोष्ट म्हणजे पपईची झाडे घराजवळ लावू नयेत. ती लावली तर ऐश्वर्य नष्ट होते. सर्वजण पपईच्या फळांसाठी पपईची झाडे लावतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार चुकूनही घरात पपईचे झाड लावू नये असे सांगितले जाते. त्यामुळे कोणीही घरात पपईची झाडे लावू नयेत, आणि जर ती लावली तर ती तुमची संपत्ती पूर्णपणे नष्ट करतात. तुमच्यावर कधीही न पाहिलेली संकटे येतील. जर तुम्ही नकळत पपईची झाडे लावली असतील तर ती लगेच काढून टाका. पाचवे झाड म्हणजे लिंबाचे रोप. ज्यांना किचन गार्डनिंगची आवड आहे ते अनेकदा त्यांच्या घरात अनेक प्रकारच्या भाज्या पिकवायला सुरुवात करतात. याच प्रक्रियेत ते घरात लिंबाचे रोपही वाढवतात. पण लक्षात ठेवा की चुकूनही घरात लिंबाचे रोप लावू नये. शास्त्र असे सांगते की हे लिंबाचे रोप घरात लावल्याने कुटुंबात अशांततेचे वातावरण निर्माण होते. घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल दुरावा निर्माण होतो. नेहमी भांडणे होतात आणि घरातील लोकांचा राग वाढतो. म्हणून घरात ही झाडे लावू नका. जर ती नकळत लावली असतील तर ती आता उपटून फेकून देऊ नका. घरात न लावण्यासारखे सहावे महत्वाचे झाड म्हणजे पिंपळाचे झाड. पिंपळाचे झाड सहसा मंदिरांच्या आजूबाजूला लावले जाते. अनेक जण ते घरात लावता येईल असा विचार करून घरात वाढवतात. घरात पिंपळाचे झाड लावल्याने सकारात्मकता येते असा अनेकांचा समज असतो, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुळात घरात
पिंपळाचे झाड लावणे चुकीचे आहे आणि त्याच्या फांद्याही घरात उगवू देऊ नयेत. जर घरात पिंपळाचे झाड उगवले तर ते उपटून फेकून देऊ नका, नाहीतर ते तुमची संपत्ती पूर्णपणे नष्ट करेल. त्यामुळे अडचणी येतील आणि तुमच्या जीवनात सुख उरणार नाही. आता 7वे झाड म्हणजे कण्हेरीचे झाड. तज्ज्ञांच्या मते कण्हेरीचे झाडही घरात लावणे चांगले नाही. या झाडाला येणारी फुले सुंदर असल्यामुळे अनेक जण कण्हेरीचे झाड घरात लावतात. ही फुले पूजेमध्येही वापरली जातात, परंतु या झाडाच्या पानांमध्ये असलेली रसायने आरोग्यासाठी अजिबात चांगली नसतात. घरात ही झाडे लावल्याने घरातील सदस्यांना अज्ञात आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे कण्हेरचे झाड घरात लावू नये. अजाणतेपणी हे झाड घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करत नाही. त्यामुळे तुमच्या घरात कण्हेरचे झाड असेल तर ते उपटून फेकून द्या. हीच ती 7 झाडे आहेत जी घरात असू नयेत.